नमस्कार मंडळी, मी रुपाली तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये आणि अपेक्षा करते तुम्ही सगळे ठीक असाल आणि स्वतःची काळजी घेत असाल. तर आज आहे आषाढ अमावस्या, म्हणजे उत्तरात्री अमावस्याला सुरुवात झाली होती आणि आज दीपपूजनसुद्धा आहे संध्याकाळी. आणि उद्यापासून जे आहे ना ती श्रावणाला सुरुवात होईल. आणि सगळ्यांनाच माहिती आहे की श्रावण सुरू झालं की सगळ्या सणांची ना रेलचल चालू होते, म्हणजे एका मागोमाग एक सगळे सण चालू होतात. आणि या सणांमध्ये ना आपलं घर स्वच्छ असणं खूप जास्त गरजेचं आहे. कारण आपण बरेच जण आहेत, महाराष्ट्रीयन असू दे किंवा इतर सगळे असू दे, तर सगळेच आपण श्रावण महिना पुरेपूर पाळतो. म्हणजे शुद्ध शाकाहारी जेवण जे आहे ते आपण घेत असतो. या महिन्यामध्ये मांस मच्छी सगळ्या गोष्टींचा आपण त्याग करत असतो. आणि त्यामुळे ना म्हणजे जवळजवळ तामसिक जेवण जे असतं ना तर त्याचा आपण त्याग करतो. आणि त्यासाठी ना सगळ्यात आधी सुरुवात होते ती म्हणजे घराची साफसफाई, किचन साफसफाई, या सगळ्या गोष्टी. तर आता श्रावण महिना म्हटलं की सगळ्या सणांना सुरुवात होतेच. त्याचबरोबर गणपती उत्सवसुद्धा लवकरच आहे. त्यामुळे मग म्हटलं चला आपण आज घराची स्वच्छता करून घेऊया. तसं तर माझी गणपती उत्सवाच्या आधीसुद्धा पुन्हा एकदा स्वच्छता होणारच आहे घराची. तरीसुद्धा आता श्रावण महिना आहे त्यामुळे म्हटलं चला आज काही करून स्वच्छता करावी. तसं तर मी आठवडाभर ठरवत होते पण काही होत नव्हतं. कारण मी लास्ट एका व्लॉगमध्ये सुद्धा सांगितलं होतं की घरामध्ये काही मेडिकल इमर्जन्सीज आहेत. त्यामुळे ना व्लॉगसुद्धा येत नाही आहे. सगळ्याच गोष्टी करणं थोडं अवघड झालेलं आहे आणि मनही लागत नाही सगळ्या गोष्टींमध्ये. आणि कधी-कधी काय होतं ना, व्लॉग जरी शूट केलेला असेल तरी त्याला व्हॉईस ओव्हर करणं किंवा एडिटिंग करणं, अपलोड करणं यासुद्धासाठी वेळ मिळत नाही. आणि माझं सध्या असं चाललं आहे की व्लॉग जे आहे ना तुम्हाला एक ठराविक टायमिंगमध्येच मी जे आहे ते अपलोड करण्याचा किंवा मग तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करत असते. त्यामुळे त्यावेळेला जर तो व्लॉग अपलोड झाला नाही किंवा तुमच्यापर्यंत जर पोचला नाही तर मी पूर्ण दिवसभरात मी ब्लॉग मग काही अपलोड करायचा प्रयत्न करत नाही. मग नेक्स्ट डेला ट्राय करते. अशामुळे ना व्लॉग जे आहेत ते आपले मागे पडतात. आता व्लॉग शूट करून ठेवलेले होते पण तरीसुद्धा ना एडिट करायला सुद्धा वेळ होतो. तर म्हटलं आता हा व्लॉग आधी तुमच्यासोबत शेअर करावा आणि त्यानंतर मग माझा व्लॉग जो आहे तो तुमच्यासोबत शेअर करेन. तर इथे मी सगळं क्लीन करून घेतलं आणि फार काही क्लिनिंग करावं लागलं नाही, डीप क्लिनिंग. कारण माझं वारंवार घरामध्ये ना क्लिनिंगचं काम चालूच असतं. म्हणजे महिन्याची साफसफाई असू दे, आठवड्याची असू दे, 15 दिवसांची. रोज पण आपण बऱ्याचशा गोष्टी क्लिनिंग करत असतो, डस्टिंग करत असतो. त्यामुळे इतकी काही धूळ होत नाही. पण कसं होतं दिवसभर विंडोज ज्या आहेत त्या ओपन असतात आणि वरच्या फ्लोअरला राहतो त्यामुळे खूप सारी धूळ येते, माती येते आणि हळूहळू जळमटंसुद्धा चालू होतात बसायला. तर मी जळमट आता वारंवार काढतच असते. त्यामुळे सगळ्या गोष्टी करणं मला सोपं गेलं. आणि लोलो स्कूलला गेला होता त्यामुळे म्हटलं चला फक्त आपण ना क्लिनिंग जी आहे ती करून घेऊया. बाकी जे काही असेल म्हणजे डस्टिंग जी आहे ती करून घेऊया. म्हणजे जाळी जळमटं काढणं, फॅन साफ करणं, या सगळ्या गोष्टी. आणि बाकीच्या गोष्टींना लोलो आल्यानंतर मी करणार आहे हळूहळू. म्हणजे तो टी व्ही वगैरे पाहत राहील तोपर्यंत माझ्या इतर जी स्वच्छता करायची आहे घराची ती होऊन जाईल. आणि मी फार काही तुमच्यासोबत शूट केलं नाही, शेअर केलं नाही. कारण मला आजच्या दिवशी ही क्लिनिंग कंप्लीट करून संध्याकाळी दीप अमावस्या साजरी करायची होती, दिव्यांची पूजा करायची होती. त्यामुळे म्हटलं ही लवकरात लवकर क्लिनिंग झाली पाहिजे. आणि माझी क्लिनिंग आहे ना 5, सव्वा 5 पर्यंत ही अगदी झाली होती. किचनसुद्धा स्वच्छ झालं होतं. बेडरूममध्ये मी गेल्या आठवड्यातच क्लिनिंग केली त्यामुळे बेडरूम काही मी आता काढला नाही क्लिनिंगसाठी. कारण बेडरूममध्ये तसं पण काही क्लिनिंगसाठी आहे नाही. जे सकाळी सामान असतं ते वारंवार क्लीन होतच असतं. त्यामुळे मी हॉलची आणि किचनची क्लिनिंग करून घेतली, बाहेरचे दरवाजे वगैरे क्लीन करून घेतले. आणि संध्याकाळी दीपअमावस्या असल्यामुळे ना मला दिव्यांची आराससुद्धा करायची आहे, त्यासाठीची सुद्धा पूजा आहे. आणि खूप दमायला झालं होतं खरं तर, पण आता संध्याकाळी आपल्याला पूजासुद्धा करणं महत्त्वाचं होतं. त्यामुळे म्हटलं आज काहीही करून स्वच्छता झाली पाहिजे. म्हणजे जुनी लोकं जी असतात ना तर ती काय म्हणतात की आषाढ अमावस्येच्या आधी म्हणजे आषाढ अमावस्येला जी आपण दिव्यांची पूजा करतो ना त्या ते दिवे प्रज्वलित होण्याच्या आधी ना आपल्या घराची ना स्वच्छता झाली पाहिजे. म्हणजे पहिला दिवा जो श्रावणातला चालू होण्याच्या आधी आपण लावतो तर त्याच्या आधी ना घरामधली जे काही जळमटं असतील, अंधार असेल तो नष्ट झाला पाहिजे आणि नवीन प्रकाशाने नवीन गोष्टींना सुरुवात झाली पाहिजे, अशी जुनी लोकं सांगतात. म्हणजे माझी आजी जी होती ना ती अशी म्हणायची, पहिला दिवा लागण्याआधी ना घराची स्वच्छता झाली पाहिजे, घर स्वच्छ झालं पाहिजे. पहिल्या दिव्याच्या आधी म्हणजे पहिल्या दिव्याच्या ज्योतीने आपलं घर स्वच्छ पाहिलं पाहिजे, अशी आमची आजी म्हणायची. त्यामुळे मी त्याच गोष्टी फॉलो करत असते आणि आईलासुद्धा तेच करताना पाहिलेलं आहे. त्यामुळे म्हटलं चला श्रावणाच्या आधी आपण सगळं घर क्लीन करून घेऊया. तर इथे किचनसुद्धा माझं क्लीन झालं होतं जवळ. पण तुमच्यासोबत थोडंसं शेअर करायचं होतं म्हणून लास्ट मोमेंट ज्या आहेत क्लिनिंगच्या त्या मी शेअर केल्या.
इथे भांडी वगैरे माझ्या आधीच घासून झाली होती आणि आत्ता हे लास्ट माझं क्लिनिंग होतं. त्यानंतर मग मी अंघोळ वगैरे करून घेणार आणि मग दिव्यांची आरास करायला सुरुवात करणार होते. माझं किचन पूर्ण म्हणजे टाईल्स ज्या आहेत त्या घासून घेतल्या होत्या, क्लीन करून घेतल्या होत्या आणि खूप चकाकत होतं. गेल्या आठवड्यातसुद्धा मी ना किचन क्लीन केलं होतं, डीप क्लीन केलं होतं. कारण आपलं जेवण करताना बऱ्याचशा गोष्टी किचनवरती उडत असतात, म्हणजे टाईल्सवरती उडत असतात. आपण वरच्यावर तर नेहमी साफ करत असतो, पण कधी-कधी डीप क्लिनिंगची सुद्धा गरज असते आणि किमान आठवड्यातून एकदा तरी डीप क्लिनिंग किचनचं करावा, जेणेकरून ना कॉकरोचेस वगैरे होत नाहीत. तर आता इथे ना माझी अंघोळ वगैरे झाली होती आणि मी साडी नेसायचा विचार केला होता, पण मला काही शक्य नव्हतं कारण वेळ झाला होता दिवा लावण्याचा. त्यामुळे मग पटकन इथे ना मी चौरंग मांडून घेतला, छानशी रांगोळी काढून घेतली पटकन साच्याने, कारण वेळच नव्हता आणि त्यानंतर मग दिव्यांची मांडणी करून घेतली. खरं तर आमच्याकडे खूप सारे दिवे आहेत, पण मला जेवढं शक्य झालं ना पटकन घासून क्लीन करून त्यांना ठेवणं, तितकेच दिवे मी काढले. म्हणजे समया वगैरे पण आहेत, 2-2 समया प्रत्येक आहेत जोडीच्या. पण त्यातल्या मी एक-एकच समया घेतल्या, एक-एकच दिवे घेतले. कारण एवढं सगळं आता मांडायला वेळसुद्धा नव्हता आणि खरंच टाईमची खूप कमी होती आणि कसं असतं दिवे लावण्याची वेळ जी असते ना, त्यावेळेलाच या दिव्यांची पूजा केली जाते. त्यानंतर मग रात्री त्या दिव्यांची पूजा करून काही उपयोग नाही. त्यामुळे सगळ्या गोष्टी घेतल्या आणि हे घंगाळ मी नवीन आणलं होतं. दिव्यांची पूजा झाली, देवाची पूजा झाली, 5 कणकेचे दिवेसुद्धा बनवले आणि कणकेचे दिवे मी थोडे शॉर्टकटमध्येच बनवलेत कारण वेळ कमी होता त्यामुळे. आणि अशी छान सुंदर अशी ना साधी सोपी मांडणी जी आहे ते दिव्यांची करून घेतली. मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा की ही मांडणी कशी वाटते. खूप सिंपल केलेल्या आहेत. बऱ्याचशा गोष्टी मला करायची इच्छा होती, पण काही शक्य झालं नाही. तर अशी होती माझी दिव्यांची पूजा. दीप अमावस्या अशा प्रकारे आम्ही साजरी केली. मुलांनासुद्धा ओवाळून घेतलं. कारण म्हणतात की या दिवशी ना कणकेच्या दिव्याने मुलांनासुद्धा ओवाळावं. त्यानंतर ना बाहेरसुद्धा मी एक पितरांच्या नावाने दिवा लावला होता. त्यामध्ये काळे तीळ टाकले आणि तो दिवा प्रज्वलित केला होता दाराबाहेर. तर त्यानंतर मग देवांची पूजा वगैरे केली. मंत्र, स्तोत्र सगळं जे काही रोजचं माझं नित्यनियमाचं असतं, तर त्यासुद्धा गोष्टी करून घेतल्या आणि त्यानंतर ना मग मुलांनासुद्धा ओवाळून घेतलं. तर या महिन्यात ना तसंही आपल्याला खूप पवित्र, खूप छान, फ्रेश, पॉझिटिव्ह वाटतं. कारण ना एकामागून एक सण असतात. घरामध्ये रोज देवांची पूजा असते. दिवे लावण्याच्या वेळेला आपण बऱ्याचशा गोष्टी करत असतो सकाळीसुद्धा. कारण श्रावण सोमवारसुद्धा आता चालू होतील. तर रोज काही ना काही आहे. त्यानंतर नागपंचमी आहे. त्यानंतर बऱ्याचशा गोष्टी अशा काही ना काही चालूच असतात. रक्षाबंधन, नारळी पौर्णिमा. त्यामुळे ना या पूर्ण महिन्यात आपल्याला खूप जास्त पवित्र वाटत असतं. चला मग आजचा व्लॉग जो आहे तो मी इथेच एंड करते. आय होप तुम्हाला माझा व्लॉग आजचा आवडला असेल. क्लिनिंगचा व्लॉग कसा वाटला मला नक्की सांगा. दिव्यांची आरास तुम्हाला कशी वाटली हे सुद्धा सांगायला विसरू नका. असेच छान छान व्लॉग्स तुमच्यासोबत शेअर करण्याचा मी नक्की प्रयत्न करेन. पुन्हा भेटू एक छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय बाय.